इंटरेस्टवर पण इंटरेस्ट चार्ज केला जातो. बरोबर आहे. आता मला एक सांगा, पहिल्या वर्षासाठी सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट याच्यामधल्या इंटरेस्टमध्ये किती फरक असतील? हां, कारण ते इक्वल ही एक आयडिया महत्त्वाची आहे आपल्याला. म्हणजे आता सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. जर आपण ह्याच्यामध्ये प्रिन्सिपल जर 100 रुपये म्हणले, किती 100 रुपये, आणि त्याच्यावरती 10% रेट लावला, तर पहिल्या वर्षी किती होतील? हां, फक्त इंटरेस्ट 10, बरोबर. पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी किती होईल? फक्त हे सेपरेट सेपरेट. दुसऱ्या वर्षी पण व्याज किती जमा होईल? 10. नाही नाही, हां, टोटल किती तुम्ही विचार करता. आता काय होतं की हे जे 10% व्याज आहे ते नेहमी प्रिन्सिपलवरती लागतं, की जे ओरिजिनल होतं ते. पण कंपाऊंड इंटरेस्टला कसं होतं, जर 100 रुपये असेल आणि ते पहिल्या वर्षी 10% असेल, तर पहिल्या वर्षी किती 10 रुपये जमा होईल. परंतु ॲट द एंड ऑफ इयर हे जे 10 रुपये आहेत ते ह्या प्रिन्सिपलमध्ये काय केले जातात? ॲड केले जातात. म्हणजे टोटल प्रिन्सिपल किती होईल? 110 रुपये होईल. आणि या 110 वरती 10% व्याज लागलं जातं आणि मग याचे किती होईल? 11 येईल. मग हे 11 रुपये परत याच्यामध्ये ऍड केले जाणार. परत म्हणजे किती होईल? 121 होईल आणि याच्यावरती 10% लागणार. म्हणजे ही प्रोसिजर अशी चालू राहते. आता हे कुठं कुठं यूज केलं जातं कंपाऊंड इंटरेस्ट? जनरली आपण जे व्याजानं घेतो का नाही, मोबाईल वगैरे हे ते कंपाऊंड इंटरेस्ट लागलं जातं. मग आता याच्यासाठी फॉर्म्युले आहेत काय? पहिल्यांदा फॉर्म्युले लिहून घेऊ. त्याच्यासाठी अमाऊंटचा फॉर्म्युला आहे. मग आधी सिंपल इंटरेस्टला कसं आपण डायरेक्ट सिंपल इंटरेस्ट म्हणून काढायचो. तर याच्यासाठी अमाऊंटचा फॉर्म्युला आहे. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू 1 प्लस आर डिवायडेड बाय 100 रेस टू एन. तर ए इज इक्वल टू अमाऊंट, पी इज इक्वल टू प्रिन्सिपल, आर रेट, एन इज इक्वल टू टाइम. ओके, हा फॉर्म्युला आहे. आता तुम्ही कधी कधी एक्झाम मध्ये बघितलं असेल, दिलेलं असतं की इंटरेस्ट इज कंपाऊंडेड अॅन्युअली, इंटरेस्ट इज कंपाऊंडेड हाफ इयरली, क्वार्टरली. तर हा फॉर्म्युला कधी वापरायचा? वेन इंटरेस्ट इज कंपाऊंडेड अॅन्युअली. इंटरेस्ट अॅन्युअली. आणि ज्यावेळेस इंटरेस्ट इज कंपाऊंडेड हाफ इयरली असेल, वेन इंटरेस्ट इज कंपाऊंडेड हाफ इयरली, हाफ इयरली, बरोबर. त्यावेळेस कसं करणार? अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू 1 प्लस आर बाय 2 डिवायडेड बाय 100 रेस टू 2n येणार. कारण की इंटरेस्ट कंपाऊंडेड हाफ इयरली आहे. हां, ज्यावेळेस इंटरेस्ट इज कंपाऊंडेड, वेन इंटरेस्ट इज कंपाऊंडेड क्वार्टरली. क्वार्टरली म्हणजे किती किती महिन्याला असेल? 1/4. तर इथे काय येणार मग आता? अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू 1 प्लस आर बाय 4 डिवायडेड बाय 100 रेस टू 4n. आता याच्याऐवजी जर मी जर असं म्हणलं की ज्यावेळेस तुम्हाला इंटरेस्ट हाफ इयरली म्हणतील, त्यावेळेस रेट काय करणार? तुम्ही डायरेक्ट निम्मा घ्यायचा आणि टाइमला काय करायचं? त्या 2n न मल्टिप्लाय करायचं.
झालं. येईल काढता बघ ट्राय करा. सातशे काय आलं इंटरेस्ट बघा. आता आपल्याला काय दिले टाइम दिलेला आहे 3 वर्ष. हाऊ मच कंपनी प्रिन्सिपल प्रिन्सिपल किती आहे 7,800 ॲट द इंटरेस्ट रेट ऑफ 5 आहे ना. हां रेट 5%. मग अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू 1 + r/100 रेस टू n. एक लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये कंपाऊंडेड वगैरे दिले का ते चेक करून घ्यायचं. तर आता प्रिन्सिपल किती आहे 7,800. 7,800 किती किती होईल हे 1 + 5/100 रेस टू 3. म्हणजे 7,800 हां 105/100 त्याचा क्यूब. हे याचं काय केलं भाग घालवला किती 21 5 जाईल ना 21/20 आणि 3 वेळा 7,800 गुणिले 21/20 गुणिले 21/20 गुणिले 21/20. हे 2 झिरो सॉरी 2च जातील ना 20 आहे हे 2 झिरो कॅन्सल झाले. त्याच्यानंतर ना डायरेक्ट याचं कॅल्क्युलेशन केलं ना तुम्ही 1 20 काउंट नाही केला. ओके म्हणजे आता इथे किती राहिलं 2 भागालो एक कमी करू थोडं. हां 39 गुणिले 21 गुणिले 21 गुणिले 21 भागिले 4 गुणिले 10 20 दुनी 40 म्हणजे 4 गुणिले 10 आपलं सिंपल होईल. आता 21चा क्यूब किती येते 21चा क्यूब. ओके त्यासाठी आहे ना 21 23 24 त्याच्यानंतर 51 52 53 21 23 24 51 52 53 50चा 1 हा 20चं कसं कॅन्सल होऊन जातं 0 0. तर ह्यांचं आहे ना वर्ग आणि घन कमीत कमी तेवढं पाठ तरी करून ठेवायचं.
कारण त्याशिवाय हे सॉल्व्ह होणार नाही लवकर. आता इथं आलं की मग आपल्याला कॅल्क्युलेशन करत बसलं लागतं ना. हे किती आलं टोटल? 39 गुणिले किती? 9,000 261 भागिले 4 गुणिले 10. हां, आता याचं कसं करताल तुम्ही? बरोबर कॅल्क्युलेशन करा पूर्ण. 1029 बहुत हां, एवढं टोटल फायनल ना. 9,029 हां, पण हे काय झाले? अमाऊंट झाली. मग या अमाऊंटवरून आपण आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा असेल तर कसं काढणार आपण? कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू किती येणार? हे 9,029 9,029.475 वजा 7,800 हे किती येते? हे 475 आहे. ओके, 9, 2, 2 नाही नाही 4 येईल ना. नाही 2 बरोबर आहे. एक एक तर 1,229.475 एवढं कंपाऊंड इंटरेस्ट आहे. हां, म्हणून मग एकच ट्रिक की कंपाऊंड इंटरेस्ट शेवट सॉल्व्ह करायचं. आणि दुसरं कसं 21, 22, 23 याचं वर्ग वगैरे पाठ करून ठेवायचं. हं? झालं? हे झालं ना. आता हां, तेच ना, याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. ज्यावेळेस असं फ्रॅक्शनमध्ये असेल ना, तर तो फॉर्म्युला कसा लिहिणार तुम्ही माहिती आहे का? आता याचं कसं लिहिणार तुम्ही? अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू 1 + r/100 रेस टू 2 इंटू 1 + हो 4 मंथचं कसं करतो आपण इयरमध्ये? 1/3. ओके, म्हणजे 4/12चं 1/3. तर इंटू 1/3 इंटू r/100 म्हणजे करायचं काय? जे पूर्ण वर्षामधले आहे त्याचं ह्या स्वरूपात लिहायचं. आपण मग हे आता जर तुम्ही जर म्हणताय की बाबा हे 1/3चं परत असं करून हे करायचं, मग याचं परत 1/3 केलं कॅल्क्युलेशन कसं करणार? थोडंच आपल्याकडे केलं आहे. म्हणून जर असं आणि त्यात बी अशा टाईपचं असेल ना, तर एखादं एक्झाम्पल आलं ना त्याला एक हे आहे, पण त्याच्यासाठी काय आहे, तुमची राऊंड फिगर व्हायला पाहिजे. राऊंड फिगर होत नाही. म्हणून काय करायचं की हे 2 वर्ष आहे ना त्यासाठी, म्हणजे जी पहिली तर 3 वर्ष जरी असतं तरी काय त्याचा क्यूब घेतला असता. हां, आणि इथं 4 मंथचं 1/3 झालेलं आहे, फक्त त्यानं हां आता टाका व्हॅल्यू. तर त्यावेळेस आहे ना, आता इथे अॅन्युअल आहे म्हणून तो फॉर्म्युला लागू होत नाही. जर क्वार्टरली आला तर मग आहे एक एक्झाम्पल मी त्यात तुम्हाला सांगितलं की डायरेक्ट कॅन्सल होईल. पण याच्या अॅन्युअली असल्यावर लागू होत नाही ना.
3109 आले. बरोबर. बरोबर आहे, 3109 बरोबर आहे. नाही आलं. बघा, प्रिन्सिपल किती आहे? फाइंड कंपाऊंड इंटरेस्ट ऑफ 8000. प्रिन्सिपल किती आहे? प्रिन्सिपल 8000. हा, 1 प्लस रेट 15 आहे ना. हा, 15/100 रेस टू 2 into 1 plus 1/3 into 15 divided by 100. ओके, हे किती होईल? 8000 गुणिले 115, हां, डिवायडेड बाय 100 त्याचा स्क्वेअर. इथे किती होईल? 3×5=15 म्हणजे 105 डायरेक्ट लिहितो. 105 डिवायडेड बाय 100. याचं किती? इथे कितीनं भाग गेला? 23 ना. 20 इथे 21 20 म्हणजे इथे किती आला? 8000 गुणिले 23/20 गुणिले 23/20 गुणिले 21/20. 1 2 3 1 2 3 8 बरोबर ना. हा, मग 23चा वर्ग किती आहे? किती? 529 गुणिले 21 करा बरं. नाही, प्रत्येक एक्झाम्पल असंच आहे. किती? 11,000 11,109 बरोबर ना. मग आता कंपाऊंड इंटरेस्ट किती येईल? त्याच्यातून 11,109 मधून 8,000 मायनस केलं तर 3,109. हां, कंपाऊंड इंटरेस्ट 3,109. प्रत्येक एक्झाम्पलला लेंथीच आहे यावेळेस. हां, बरोबर आहे. चला नेक्स्ट. हां, आता बघा, ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का? ज्यावेळेस कंपाऊंडेड हाफ इयरली असेल, त्यावेळेस रेट काय करणार आपण? डायरेक्ट जो आलेला आहे त्याच्या हाफ घेणार, म्हणजे की त्याला 2%. आणि जो एन घेतो, एन किती आहे ऑलरेडी? आता 2 वर्ष आहे, तर त्याला 2ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे एन 4 घ्यायचा आणि बाकी प्रोसिजर आहे अशीच करायची. म्हणजे एवढे फॉर्म्युले लक्षात ठेवायची काही गरज नाही.
10,000 10,404 10,824 येते. कॅल्क्युलेशन क्लास असणार दुसरं काय येतं. 4 घ्यायचे तिथे 2 का 3 घेतले. परत बघा. कॅल्क्युलेशन आहे ना. बघा आता आपल्याला काय करायचे. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू 1 प्लस आर डिवायडेड बाय 100 रेज टू एन. आता मी सांगितलं होतं की ज्यावेळेस कंपाऊंडेड हा पेरली असेल त्यावेळेस रेट निम्मा करायचा, टाइमला मल्टिप्लाय करायचं. प्रिन्सिपल किती 10,000 आहे ना. 10,000. हां, प्रिन्सिपल 10,000 इंटू 1 प्लस रेट किती आहे 2 झाला ना आता. 2 डिवायडेड बाय 100 रेज टू टाइम आता किती 4 घ्यायचा. ते किती होईल 100 डिवायडेड बाय 100 ते किती वेळा 4 वेळा. तिथे भाग कितीनं जाईल 51 आणि 50. 51 50 केलं ना. हां, तर 10,000 गुणिले 51 भागिले 50 गुणिले 51 भागिले 50 गुणिले 51 भागिले 50 गुणिले 51 भागिले 50. हां, 1 2 3 4 1 2 3 4. 51चा चौथा घात किती आहे 2,601 गुणिले 2,601 भागिले 25 गुणिले 25. फक्त 2,601 ला 25 न डिवाइड करा. हां, म्हणजे कसं. हां, येऊ दे ना आपल्याला काय परत पुढे कॅल्क्युलेशन करायचे. बाकी आपण 100 25 एके 25. हां, 0. ओके. किती होते 100 झाला. हां, 25 चौक 100 पॉईंट 04. हां, 104.04. मग आता याचं मल्टिप्लिकेशन करा हे दोन्हीचं. मी आता असं मांडेन 10404 इंटू 10404 डिवायडेड बाय 100 इंटू 100. याचे करा बघा. तर मोबाईल किती 108 243 2 फक्त पर्यंत. 108 243 2 बाकी पॉईंट मध्ये जाईल सगळं डिवायड हे करून डायरेक्टली तो 108 243 मध्ये .32. हे काय झालं आपलं अमाऊंट म्हणजे 10,824. मग आपलं हे काय असणार कंपाऊंड इंटरेस्ट किती 824.32. कंपाऊंड इंटरेस्ट 824.32. कॅल्क्युलेशन लिहून दे बाकी प्रोसिजर म्हणून शेवट घ्यायचे राहिला टाइम तर.
हां हां त्याचं कसं करणार बघा. अ, हां ओके 9 मंथ आहे ना आपलं, त्याचं इयरमध्ये कन्वर्जन करा. कसं करणार आपण? 9/12 किती आलं? 3/4. आणि याला काय करतो परत आपण? टाइमला मल्टिप्लाय करतो ना, कंपाऊंडेड. तिथे काय क्वार्टरले पूर्ण काय करणार? रेटला डिवाइड करायचं, टाइमला मल्टिप्लाय कर. हां म्हणजे 3/4 इंटू 4 इज इक्वल टू 3. आता जर तुम्ही मगाशी दिलं का ना आपल्याला 2 years 3 months, हां जर याचं जर असं येत असेल, म्हणजे ते जर असे फ्रॅक्शनमध्ये घेऊन त्याचं जर कंपाऊंड हाफ इयरली वगैरे असेल, त्याला मल्टिप्लाय केलं फुले आलं ना, तर ह्या स्वरूपात घ्यायचं, नाही तर मग तो फॉर्म्युला यूज करायचा. मग आता काय राहिलंच नाही. आणि रेट किती येईल मग? 20 आहे ना. हां 20/4 म्हणजे 5% रेट आला. आणि सिंपल मग परत फॉर्म्युला यूज करा. 522 आली पाहिजे. झालं 8,000 18,522 आणि मग त्याच्यानं डिफरन्स घेऊन 2,522. ओके बरोबर आहे, 2,522 हे आन्सर आलेलं आहे. हं? मग अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल किती आहे आता? 16,000 ना. 16,000 इंटू 1 प्लस रेट किती झाला आपला? 5%. 5/100 रेस टू किती आला आता? 3 आला. हां 16,000 गुणिले 105. आता काय 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 करायचं माहिती आहे का? 105, आता इथे 5 दिसते आपल्याला रेट आला, म्हणजे डायरेक्ट 105 होणार आहे. हां भागिले 21 म्हणजे किती होणार? 21/20 डायरेक्ट घ्यायला सुरुवात करायची. कळलं का? म्हणजे हे मांडत बसायचं नाही. जर तुमचा रेट 2 आला, 2 आला तर डायरेक्ट 5150 घ्यायचं. 15 आलं तर काय करणार? 23 डायरेक्ट 20 घ्यायचं. असं हे करत चला, कारण त्याशिवाय फास्ट होणारच नाही. आता हे 8 होईल, 8 दुनी 16 होईल. 21चा क्यूब किती आहे? 9,261. 2 2 अच्छाले 1 5 आणि 18,522 अमाऊंट. मग कंपाऊंड इंटरेस्ट किती येईल? 18,522 मायनस 16,000 ना. 2,522. काय करायचं? 5 आलं की डायरेक्ट 21 चालू घे. हे हळूहळू शॉर्ट ट्रिक म्हणजे काय असतं? फक्त एक जस्ट कमी करायचं बाबा. हां आता इंटरेस्ट कंपाऊंडेड इयरली. मग हे इयरली म्हणल्यावरती आपण ते डिवाइड वगैरे करत नाही, सेपरेट सेपरेट फॉर्म्युला वापरावा लागतील.
काय भानगड यायला पाहिजे होतं. जसं हां ना तसं काय नाही आलं बघा. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू 1 + r/100 एन. आता ज्यावेळेस असं असेल त्यावेळेस आपण कसा लिहितो फॉर्म्युला? प्रिन्सिपल प्रिन्सिपल किती आहे काढायचं आहे ना. मग अमाऊंट दिली का आपल्याला? कंपाऊंड इंटरेस्ट दिलेला आहे बघा. हे किती दिलेलं आहे? 1201.60 प्लस प्रिन्सिपल, बरोबर ना. अमाऊंट इथे प्रिन्सिपल, इथे काय येईल? 1 रेट आहेचाच ठेवायचा पहिल्या वेळेस 2 साठी. रेट 10, 10/100 2 इयरलीचा. हां 1 हां 10/3/100. किती कॅल्क्युलेशन तुमच्याकडनं चुकलं असणार आहे फक्त. ठीक, कॅन्सल झालं. इथं पी इंटू काय होईल? 11 होईल. हां 11/10 गुणिले 11/10 इंटू हे किती होईल? किती काय केलं मला सांगा. हां कसं केलं? वरती हां हां मात्र काय करायचं? 10 आहे तर ही काय ते होईल? 300 होईल. 310/300. ओके, एक झिरो कॅन्सल झाला. इज इक्वल प्रिन्सिपल इंटू 11/10 इंटू 11/10 इंटू 31/30. आता एक काम करा, 11चा वर्ग आणि 31 गुणिले. हां ते करा. वर आलं ना. इकडे काय येईल? 3751 पी. हां आणि हे 10 × 10 × 30 याचे किती होते? 3000. ओके, 3000 पी. या साईडला काय आपलं? 1201.60 प्लस पी. तिथं पी नाही आहे, सॉरी माझ्याकडे पी लिहिले गेले. हा पी नाही. मग आता हे 3000 अलीकडल्या साईडला घे. हां मग हे कसं होईल? 3000 अलीकडल्या साईडला घेतलं तर हां करा. किंवा तसंच ठेवा. काय करा? 12016 इंटू 300. हां हे 3000 होईल. हां हे 3000 पी पलीकडे गेल्यावर 3000 मायनस होतील, म्हणजे 751 पी. तर आता 12016 इंटू 300 डिवायडेड बाय 751 काढा. 4800 बरोबर आहे. 4800. हां बरोबर आहे. रेट कशावर काढणार? ओके काढा. पहिल्यांदा रेट काढा.
सिम्पल इंटरेस्टवरून आणि तो रेट यूज करायचा आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट. रेट ना 15% बरोबर. हां, कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं. पहिल्यांदा नाही, नाही. 6,000 कसं येईल हो? 40,000 दिले ना सुरुवातीला. 40,000 दिल्यावरती मग काय कंपाऊंड इंटरेस्ट जास्त राहील ना. जर सिम्पल इंटरेस्ट 24,000 असेल तर कंपाऊंड इंटरेस्ट त्याच्यापेक्षा जास्त राहील. हां. 6 नाही 59 येईल. हां. हो. बरोबर आहे. 29,960 .25 उत्तर बरोबर आहे. $29,960.25 हे फायनल आन्सर येईल. 960. अमाऊंट ऑफ प्रिन्सिपल दिलेले 40,000 बघा. प्रिन्सिपल 40,000. सिम्पल इंटरेस्ट दिलेलं आहे 24,000. ओके. टाइम पिरियड दिलेला आहे 4 इयर. मग त्याच्यावर रेट काढून घेऊ. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. सिम्पल इंटरेस्ट किती आहे 24,000 इज इक्वल टू प्रिन्सिपल किती आहे 40,000. रेट टाइम 4 वर्षासाठी डिवायडेड बाय 100. 1 2 1 2 2 1 2. रेट इज इक्वल टू 240 भागिले 16. 16 ते 16 16 म्हणजे रेट आला 15%. आता या रेटनं काय करायचे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचे. म्हणजे रेट झाला 15%.
कंपाऊंडेड ॲन्युअल आहे, टाइम पिरियड देखील सेम दिला आहे त्यांनी, आहे ना. सेम रेट इन द सेम पिरियड. ओके. टाइम पिरियड 4 वर्ष दिलेला आहे, प्रिन्सिपल 40,000. तर या रेट नंतर आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं. कंपाऊंड इंटरेस्ट कसं करणार आपण? आलं का उत्तर? शॉर्टकट आहे काय? अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल किती होतं? 40,000. हां, रेट किती आलाय? 15 आलाय. 15 आलाय म्हणजे किती येईल? 23/20. 23/20 किती वेळा येईल? 4 वेळा येईल. 23/20 गुणिले 23/20 गुणिले 23/20 गुणिले 23/20. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 1 2 कॅन्सल झाले. 23चा चौथा घात. 23 गुणिले 23 गुणिले 23 गुणिले 23 भागिले 4. तर याचं उत्तर येते 69,960.25. 69,960.25 एवढं अमाऊंट आलं. मग आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट किती येईल आपलं? याच्यातून 69,960.25 वजा 40,000 गेलं तर 29,960.25. बघू तुम्ही कोणती शॉर्टकट काढताय. हा, हे प्रत्येक वेळेस हे करायचे ना. आहे ते 40,000. 40,000 पहिल्या वेळेस आहे की माझी नोट खराब असेल तर केलं याचं डायरेक्ट मारायचं. 40,000 म्हणजे आता जर हे असेल 40,000 असेल तर किती पहिल्या वर्षी किती 15% किती होईल? 15% 6,000. तर याच्यावरती परत 6,000 होईल ना. 6,000 परत 15 90 900. हां, तिसऱ्या वर्षी किती होईल? हे परत 6,000 हां प्लस हे 900 आणि परत हे 15 किती 15 135 ना. हां 135 3 वर्ष झाले ना. आता चौथ्या वर्षीला परत 6,000 हे 900 याच्यावरती किती लागेल? 135ला 15 6.75 into 3 20.25. मग परत कसं केलं जातं याचं ॲडिशन? सायचूक हे किती होईल? 18,000. हां, सायचूक 18,000. त्याचे 4 येईल ना. त्याचे 4 वर्षासाठी येईल ना. हां, एक राहिला असेल ना. 4 वेळा आहे ना. 4 वर्षासाठी आहे. मग सायचूक 24 येईल इथं. सायचूक 24 हे 3 वर्षासाठी येईल. 9 त्रिक 27. 24,000 आलं हे. 2700. हां 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 2 वर्ष 270. 40.50. हां एक वर्ष. हां 25. तर हे 0.25. हां 0.25 0 7 2 9 7 2 9 4 2 6 आणि 2,000 26,990. 26,960. हेच आहे. परत चेक करून बघा. आता लेक्चर नाहीतर आपण पुढल्या लेक्चरला बघू. आहेत मेथड कसे मेथड आहे.
हो काढतायत ते. They are preparing the sheets and they will give it to you. Okay. Once again, we'll have to solve a few questions on the integration of tenses. Then we will understand how the tenses are combined with each other so as to form a complete sentences. You will have to write the sentence with me and then we will correct it. अब मेरे साथ आपको sentences लिखना है और करेक्ट करना है. हमने कल भी कुछ देखा था, आज भी कुछ हम इंपॉर्टेंट चीजों को देखते हैं. ठीक है, चलो. She will be write her exam. She will be write her examination. She will be write her examination by this time tomorrow. ओके ये सेंटेंस लिखना है और इसका करेक्ट वर्जन भी आपको लिखना है. In about 2 weeks our holidays will start. J&K administration has withdrew the advisory asking tourist to cut short their visit to J&K. Or we will have to walk now since we had missed the bus. She left now to reach station on time. तो घर पे प्रैक्टिस करना है, ठीक है, उसमें सब टेंस. Yes, left now. If she left now, comma, she would reach the station on time. I wish I have worked. I wished I have worked harder
than I did. I ordered his dismissal. When he outed the company rules. सेवन नंबर का हो गया कि मुझे बताइए. I ordered his dismissal when he flouted the company rules. Violate करना, किसी भी नियमांचं उल्लंघन. Flouted means violation of the rules. Number 8. He goes on a business trip when he goes on a business trip. He usually taking his wife. All of us were a little nervous. When we came into this room today. SH. Someone listens to our conversations. Add rules. Hill flooded silver light. And give us I am give speech on emerging economic dynamics.
shall completed task. Blind man can perform wonderfully even though he was blind. Let me know as soon as you complete the question number 14. Then a few more questions. Tomorrow in the exam hall, the right answers. I hope you will help me this weekend. Hmm. Will be even driving. Did that at one all I need 1 sec. Yes. Which sentence? Enid Blyton. Enid Blyton. Enid Blyton. It is an it is a name of the author. Okay. Rover had eaten the part to reach its home.
Okay, now since you have written all these questions, I want you to write the corrected sentence in the blanks left below the each sentence. I'll give you 10-15 minutes time, and then I will help you solve all the questions which should be rewritten in a grammatically correct way. We will have to walk now since we had missed the bus. We will have to walk. We will have to walk now since we had missed the bus. If you get any difficulty in understanding the spelling or anything else, feel free to ask. All right, if you have done solving the question, then I think I might not have any difficulty in explaining it. Okay, now let's concentrate on these questions. First, she will be write her examination by this time tomorrow. No, she will be right. See, ये जो टेंस है ये फ्यूचर टेंस है. कल इसी समय वो अपनी एग्जाम लिखते हुए रहेगी. तो वाक्य कैसे आएगा? She will be writing. She will be writing her examination by this time tomorrow. Going to का स्ट्रक्चर कैसे आएगा? She is going to write her examination by this time tomorrow. यहाँ पे क्या आया है? By this time आया है ना, तो इसलिए हाँ, she is going to write her examination tomorrow because we use by in future continuous or future perfect tense. She is going to write her examination tomorrow. But if you say की यावेळी उद्या ती तिची परीक्षा लिहत असेल या परीक्षा देत असेल, तब आप यूज करोगे she will be writing her examination by this time tomorrow. Okay, in about 2 weeks our holidays will start. In about 2 weeks our holidays will start. Yes, it is grammatically correct. The Jammu and Kashmir administration has withdrew the advisory asking tourists to cut short their visit to Jammu and Kashmir. बहुत ही सिंपल एरर है. वेरी गुड. सी, विथड्रू ये वर्ब का सेकंड फॉर्म है, तो हमें थर्ड फॉर्म क्या चाहिए? विथड्रॉन. ओके, तो ये ऐसे चाहिए. The Jammu and Kashmir administration has withdrawn the advisory asking tourists to cut short their visit to J&K. We will have to walk now since we had missed the bus. Very good. अब हमें चलना ही पड़ेगा क्योंकि हमने बस मिस कर दी है. We will have to walk now since we have missed the bus.
वेरी गुड. वी हैड मिस द बस. पास्ट परफेक्ट की जगह पे प्रेजेंट परफेक्ट. हाँ. If she left now, she would reach the station on time. क्या आएगा? Does she left now? क्या आएगा? Has she left now? Has she left now? Had she left now? वो अभी निकल गई है क्या? She would reach the station on time. उसको स्टेशन को टाइम पे पहुंचना चाहिए. इसका भी एक इमॅजिनरी सेंटेन्स आहे ऍक्च्युली. ती आत्ता निघाली आहे का? अरे ती स्टेशनला वेळेवर पोहोचली पाहिजे अशा अर्थाने. आय विश आय हॅव वर्क हार्डर दॅन आय डिड. आई विश आई हैड वर्क हार्डर देन आई डिड. शायद मैं जितना मैंने किया उससे ज्यादा हार्ड वर्क मैं कर लेता. आई विश आई हैड वर्कड हार्डर देन आई डिड. ओके. I ordered his dismissal when he flouted the company rules. I had ordered his dismissal when he flouted the. नहीं, यहाँ पे had आएगा. ठीक है. I had ordered his dismissal when he flouted the company rules. ओके. कि जब मैंने उसने कंपनी रूल का उल्लंघन किया तो मैंने उसका डिसमिस का ऑर्डर निकाल दिया था. ठीक है. See, we use have in present perfect tense and had in past perfect tense. Past simple will be substituted with past perfect. When he flouted, okay, वो past simple है ना. Flouted, flouted. Past simple है तो ये past perfect में आएगा. I have ordered his dismissal whenever he flouts his, or I have flouted his dismissal when he flouts flouts the company rule. और ये भी चल सकता है I have ordered his dismissal because he flouted the company rules. वहां पे because आएगा कि मैंने उसका डिसमिसल क्यों पास किया हुआ है, क्योंकि उसने कंपनी का रूल तोड़ा है. ओके. When he goes on a business trip, he usually taking his wife. वेरी गुड. जब भी वो बिजनेस ट्रिप पे जाता है तो अपनी धर्मपत्नी को साथ ले जाता है. When he goes on a business trip, he usually takes his wife. वो अपनी पत्नी को साथ ले जाता है. All of us were a little nervous when we came into this room today. All of us were a little nervous when we came into this room today. No error. Yes, correct है ये. Someone listens to our conversation. Someone is listening. Very good. कोई हमें सुन रहा है ऐसे तो someone is listening to our conversation. Then, as soon as the super moon had rose over the hill, the valley was flooded with silver light. As soon as the super moon had risen, very good, risen over the hill, the valley was flooded with silver light. I am give a speech on emerging economic dynamics in the program. वेरी गुड. ये कैसे आएगा? आई हैव गिवन. ओके. देन वो भी चलता है. इट्स अमेरिकन स्पेलिंग एक्चुअली. ओके. करेक्ट स्पेलिंग ये जो है ना, ये मैंने अमेरिकन स्पेलिंग लिखा है. ये ब्रिटिश स्पेलिंग है. ठीक है. चलिए अमेरिकन है. नाउ माय फ्रेंड रागिनी शैल कंप्लीटेड हर टास्क बाय देन. My friend Ragini shall have completed her task by then. माझी मैत्रीण रागिनी हिने त्या वेळेपर्यंत तिचं पूर्ण काम केलेलं असेल. ओके. The blind man can perform well even though he was old now.
द ब्लाइंड मैन कैन परफॉर्म वेल इवन दो ही इज ओल्ड नाउ. ओके, भले ही वो अंधा व्यक्ति अभी बूढ़ा है लेकिन फिर भी वो अच्छा परफॉर्मेंस दे सकता है. ऐसा उदाहरण. नाउ टुमारो इन द एग्जाम हॉल आई एम बिजी राइटिंग आंसर्स. नो. Tomorrow in the exam hall, I will be busy. I will be busy writing answers. Okay. I hope you will help me this weekend. कैसे आएगा? शेड्यूल्ड है बट वी आर टॉकिंग कि टुमोरो इन दी एक्झाम हॉल. एखाद्या विशिष्ट वेळी एखादी गोष्ट जर भविष्य काळामध्ये घडत असेल, अगर किसी स्पेसिफिक समय पे कोई चीज अगर होने वाली है फ्यूचर में, ये अगर आपने दिखाया तो आप फ्यूचर कंटिन्यूअस यूज करोगे. ठीक आहे. म्हणजे या वाक्यात काय, टुमोरो इन दी एक्झाम हॉल, उद्या परीक्षा हॉलमध्ये मी आन्सर्स लिहित असेल. आता इथे मी उद्या वापरलेला आहे ना, बरोबर. टुमोरो इन दी एक्झाम हॉल आय एम गोइंग टू राईट आन्सर. उद्या परीक्षेच्या हॉलमध्ये मी उत्तरे लिहिणार आहे. नाही, आपल्याला हे सांगायचंय की यावेळी उद्या परीक्षा हॉलमध्ये मी उत्तरे लिहित असेल. म्हणजे उद्या परीक्षा हॉलमध्ये मी काय करत असेल, व्हॉट विल आय बी डुईंग इन दी एक्झाम हॉल, आय विल बी रायटिंग आन्सर्स. म्हणून ते करेक्ट येतं. वी यूज फ्युचर कंटिन्युअस टेन्स टू टॉक अबाउट अन ऍक्टिव्हिटी that will be happening at a particular time in the future. ठीक है, चलिए. I hope you will help me this weekend. I hope you will help me this weekend. Correct है. Smith will be learning French when they are arriving. इसमें आपका 100% कंफ्यूजन होगा. Smith will be learning French when they are arriving. Smith will have been, future perfect continuous tense. Smith will have been learning French when they arrive. When they arrive. Smith will have been learning French when they arrive. Okay. He said that he had want to read a novel by Enid Blyton. He said that he had want to read a novel by Enid Blyton. He said that he had wanted. He said that he had wanted to read a novel by Enid Blyton. Then Rover had eaten the pie before we gets home. Rover had eaten the pie. Rover had eaten the pie before we got home. आम्ही घरी पोहोचण्याच्या आधीच त्यांनी पाय म्हणजे जो केक होता तो केक खाऊन टाकलेला होता. आपण लहान मुलाला म्हणतो ना की आम्ही घरी यायच्या आधीच त्यांनी सगळं खाऊन टाकलं होतं. मतलब ना, he had eaten his meal before we got home. Then he will give you good advice if you will ask him. He will give you good advice if you ask him. If you will ask him कैसे आएगा, कंडीशन है ना. He will give you good advice if you ask him. हमने देखा था ना if का, अगर if में प्रेजेंट सिंपल है तो क्या आएगा, will, can में वैसे आएगा. ठीक है. अगर आपने पूछा तो वो गुड एडवाइस, अच्छा एडवाइस देगा. ठीक है, चलो. He goes to Shimla every year, but this year he was going to Goa. वेरी गुड. ही गोज टू शिमला एवरी ईयर, हर साल वो शिमला जाता है. बट दिस ईयर ही इज गोइंग टू गोवा. ठीक है. जनरली कश्मीर, नैनीताल, उसके बाद में ऊटी और ये जनरली मधुचंद्रासाठी लोक काय करतात, जास्त तिकडे जातात कारण तिकडे नेचर है. आपने एक मूवी शायद देखी होगी, मैं उसका जिक्र जरूर करूँ. सिर्फ तुम मूवी देखी है आप लोगों ने? अरे बाप, ये आज के जनरेशन का यही बहुत ज़्यादा प्रॉब्लम है. उसमें वो गाना है पहली पहली बार मोहब्बत हुई है, ऐसा है. वो मूवी है संजय कपूर और बहुत ही सीधे साधे एक्टर है. 1999 में वो फिल्म बनी. नो 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 नो, गिल नाम की लड़की है. उसके बाद में कभी दिखी नहीं वो. 1997 में पोथल कोडल नाम की एक मलयालम मूवी बनी थी, उसका रीमेक है सिर्फ तुम नाम का. कभी टाइम मिला तो आप देखिए.
तो उसका शूटिंग जो है बहुत ज़्यादा नैनीताल में हुआ है। मतलब आप दिल्ली से आपको काठगोदाम स्टेशन जाना पड़ता है, 6 घंटे लगते हैं, और वहाँ से 70-80 किलोमीटर पे नैनीताल है। आप उसके गूगल पे इमेजेस भी देखिए, बहुत ही ब्यूटीफुल प्लेस है नैनीताल। तो ये जो प्लेसेस है, जैसे उत्तराखंड में कुछ प्लेसेस है, हिमाचल प्रदेश का मनाली का नाम आपने सुना होगा, इधर तमिलनाडु में ऊटी जाया जाता है। तो ये जो कुछ प्लेसेस है ना, यहाँ नेचर नेचर जिसको पिक्चर्स क्यों कहा जाता है, म्हणजे मनमोहक विहंगम दृश्य असतं, त्यामुळे लोक तिकडे जाणं प्रेफर करतात। आया यहाँ तक समझ में? इज दिस क्लियर? ये देखा हमने कैसे इंटीग्रेशन ऑफ टेंसेज जो है वो किया जाता है। अब और कुछ इंपॉर्टेंट जो है, थोड़ा एडवांस्ड प्रैक्टिस जो है वो हमें देखना है। मैं इस पे ज़्यादा प्रैक्टिस इसलिए ले रहा हूँ कि हम लोगों को क्या करना होता है, ये बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि टेंस के एरर अगर आपको समझ में आ गए तो फिर बाकी ग्रामर जो है वो आपके लिए क्या होता है, बहुत आसान बन जाता है। हम्म, अब ये जो हमने इफ लिया था ना, इफ कंडीशनल सेंटेंसेस, उसका एक बार हम एक ये करते हैं। नहीं, 1 मिनट, पहले टेंस का ही देखते हैं, फिर बाद में हम वो पार्ट जो है उसको डिस्कस करेंगे। हम्म, चलिए। आई टोल्ड जॉन not to drive because he drank all night, was drinking, had a drunk, had been drinking। मैंने जॉन को कहा कि तुम गाड़ी मत चलाओ क्योंकि रात भर वो दारू। I told John not to drive because he had been drinking all night. Okay. मी जॉनला सांगितलं की तू गाडी चालवू नको कारण तू रात्रभर दारू पीत होता। ठीक है, चला। Why did you change the channel? Why did you change the channel? I watched that movie. I was watching. I had watched. I had been watching. क्या आएगा? Why did you change the channel? I was watching that movie. तुम्ही चॅनल का चेंज केलं? मी ते पिक्चर बघत होतो। पहले घर में ना चैनल चेंज करने को लेकर झगड़े हो जाते थे। 2015 के बाद क्या हुआ, जियो ने ना डेटा फ्री कर दिया। उसके पहले मुझे याद है, आई यूज टू वर्क एट अ प्राइवेट कोचिंग सेंटर। मतलब मेरे ही कॉलेज के बच्चों को मैं पढ़ाता था। आई वॉज इन द फाइनल ईयर ऑफ माई कॉलेज, और फर्स्ट ईयर के जो स्टूडेंट थे उनको इंग्लिश ग्रामर होता था 30 मार्क के लिए। तो मैं बैग में ही एक ड्रेस रखता था, तो क्लास पे पढ़ाना है बच्चों को, फिर उन्हीं के साथ साइकिल से कॉलेज चले जाना है। तो उस समय इंटरनेट ज़्यादा नहीं था, 350 रुपये पे करने पड़ते थे 1 GB इंटरनेट के लिए। तो ये इंटरनेट में ज़्यादा जो है, हमारे कॉलेज में खाली इंटरनेट था, तो हम लोग उस पर थोड़ा ऑनलाइन कुछ मैगज़ीन वैगज़ीन जो है, इंपॉर्टेंट वेबसाइट हम देख लेते थे। वो BSNL का कनेक्शन लिया हुआ था हर महीने। पर 2015 के बाद क्या हुआ कि जियो ने पूरा डिजिटलाइजेशन ही कर दिया। मतलब लोगों को डेटा पहले पहले फोकट मिला साल भर, कितना भी यूज़ करो। हर एक के पास स्मार्टफोन आ गए। स्मार्टफोन आने के बाद में क्या हुआ, धीरे धीरे उन्होंने पैसा चार्ज करना चालू कर दिया। अब तो 900-1000 रुपये वो 3 महीने के ले लेते हैं। मतलब 300-400 रुपये तो मोबाइल पे ही खर्च होता है एक व्यक्ति का, और 10-15 रुपये रोज का आपका मोबाइल पे खर्च हो जाता है। तो मोबाइल आने के बाद क्या हुआ कि अब घर में टीवी है, तो बहुत ऐसे कम होता है कि सब लोग एक जगह बैठ के टीवी देख रहे हैं। मतलब रेयरेस्ट ऑफ द रेयर हो गया, हर कोई अपने मोबाइल में है। जब मैं वेन एवर आई आई गो टू माई होम टाउन, जब भी मैं अपने गांव जाता हूँ, तो वी ऑल वॉच टीवी टुगेदर, मम्मी पापा और सिस्टर, हम 4-5 लोग, हम बढ़िया से 4 लोग, हम ना साथ में टीवी देखते हैं। जो भी लग रहा है उस पर वो देखेंगे, बात करेंगे, या फिर मैं कभी कभी अपने टैब में कुछ इंपॉर्टेंट मूवीज डाउनलोड करके ले जाता हूँ, तो हम लोग उसको देखते हैं, पारिवारिक फिल्में जो होती है सब लोग मिलके। तो आजकल क्या हो रहा है कि बहुत सारे परिवारों में, मैं दोस्तों से भी पूछता हूँ ना, तो वो कहते हैं कि मतलब पति पत्नी भी जो है ना, वो एक टीवी पे नहीं देखते हैं। पत्नी अपने मोबाइल में कुछ देख रही है, पति अपने मोबाइल में कुछ देख रहा है। मतलब एक साथ होने के बावजूद भी वो एक टीवी पे कोई देखते नहीं। और बच्चों का भी वैसे, बच्चा कार्टून देख रहा है, पापा मोबाइल देख रहे हैं, दादा और कुछ देख रहे हैं। पहले ऐसे होता था कि चैनल्स कम थे, तो भाई जी सिनेमा लगा दिया, तो चलो सब मिलके एक ही पिक्चर देख रहे हैं, सब मिलके क्रिकेट मैच देख रहे हैं, सब मिलके जो सीरियल्स आते थे वो देखते थे। अब वो जो चेंज है ना, क्योंकि सास भी कभी बहू थी, कुमकुम, ऐसी अलग अलग सीरियल थी, मराठी मालिका या गोजीरवाण्या घरात वगैरह वगैरह, तो पीपल यूज टू वॉच टुगेदर।
अब सबके पास मोबाइल आ गया, तो आपका चैनल भी आजकल लाइव है, आप डालोगे तो न्यूज़ चॅनल लाईव्ह है, बाकी सब लाईव्ह है. तो इसमें जो बॉन्डिंग था ना कौटुंबिक में, कुटुंबामध्ये एकत्र येऊन जी चर्चा व्हायची, सुख दुःख एकमेकांसोबत शेअर व्हायचे, ते प्रमाण आता कसं झालंय, कमी झालंय. इट इज अ सॉरी स्टेट ऑफ अवर इंडिया. When I got out of the shower, the lights. When I got out of the shower, the lights were getting off. When I had got out of the shower, the lights were getting off. When I was getting out of the shower, the lights went off. क्या आएगा बताओ? When I was getting out of the shower, the lights went off. जब मैं shower मतलब बाथरूम से नहा के बाहर निकल रहा था, लाइट चली गई. When I saw Clara, I realized that she didn't change much in all those years. Wasn't changing, hadn't changed, hadn't been changing. When I saw Clara, I realized that she, मतलब उन सालों में भी वो नहीं बदली. क्या आएगा? She didn't change much in all those years. Okay. When he entered the room, somebody him in the head. Hit, was hitting, had hit, had been eating. When he entered the room, somebody hit him in the head. जसा त्यांनी खोलीत प्रवेश केला, किसी ने उसके सर पे मार दिया. ठीक है. He admitted that he all the money from the box took, was taking, had taken, had been taking. He admitted that he had taken या took. He admitted that he had taken all the money from the box. The burglar, burglar मतलब दरोडेखोर, जो घर में चोरी करने की इरादे से घुसते हैं ना, जो दरोडेखोर जस्ट बर्गलार जो होते हैं, घर में घुसने के बाद वो लोगों को भी मारते हैं और पैसा भी चुरा के ले जाते हैं. The burglar to open the safe when he the owner came in. The burglar was trying to open the safe, tried, had been trying, tried to open the safe when he heard the owner come in, heard, had heard, was hearing. The burglar, the burglar was trying to open the safe when he heard the owner come in. I knew he, because his eyes were red. Cried, was crying, had been crying. I knew he cried or he was crying. I knew he was crying because his eyes were red. Okay. Cry में और weep में क्या फर्क है? Cry में और weep, WEEP, weep. Weep मतलब रोना, cry मतलब भी रोना. डिफरेंस क्या है? नहीं, क्राई का मतलब होता है जब आपके आंखों से आंसू निकलते हैं ना, उसको हम क्राय कहते हैं. और वीप का मतलब ये होता है, त्याला आपण मराठीमध्ये हुंदके घेऊन रडणं असं म्हणतो. छोटे बच्चों को आप पीट दोगे तो देखो वो कैसे रोते हैं, वैसे होता है. ठीक है, चलिए. The plane in which the football team crashed and none of them survived. Traveled, were traveling, had traveled, had been traveling. The plane in which the football team crashed and none of them survived. The plane in which the football team had been traveling crashed. क्या आएगा? had been या फिर were traveling. लेकिन फुटबॉल टीम तो सिंगुलर है, तो फिर प्लूरल were traveling आएगा क्या? नहीं. The plane in which the football team had been traveling crashed and none of them survived. We, for about 20 minutes, when the plane was hit by turbulence, flew, were flying, had flown, had been flying. जब वातावरण से प्लेन खराब हुआ, we had flown आएगा क्या? Flown. We had been flying for 20 minutes when the plane was hit by turbulence. म्हणजे खराब वातावरणाचा ज्यावेळी परिणाम झाला, तोपर्यंत 20 मिनिटे आमचा प्रवास झालेला होता. करेक्ट आंसर सा 3 मिस्टेक है. कहाँ मिस्टेक है चेक करते हैं. ये when I saw Clara, I realized that he hadn't changed much in all those years. क्योंकि यहाँ पे when I saw Clara past simple है, तो past perfect आना चाहिए. ठीक है. और कहाँ गलत हुआ है? I knew he was crying. I knew he had been crying because his eyes were red. मुझे पता है कि वो रो रहा था क्योंकि उसकी आंखें लाल है, तो वो रो रहा था. ठीक है. और कहाँ है ये क्या आएगा? Were traveling actually. The plane in which the football team were traveling crashed and none of them survived. Actually फुटबॉल टीम्स चाहिए, फुटबॉल टीम्स चाहिए यहाँ पे. ये क्वेश्चन गलत है. फुटबॉल टीम सिंगुलर है,
ठीक है, लेकिन यहाँ पे टीम उन्होंने क्या किया है कि नन ऑफ देम सर्वाइव्ड। बताता हूँ, रुको। द प्लेन इन विच द फुटबॉल टीम वर ट्रेवलिंग क्रैश्ड एंड नन ऑफ देम सर्वाइव्ड। सी, काउंटेबल नाउन के बाद, सॉरी, कलेक्टिव नाउन के बाद हम सिंगुलर वर्ब यूज करते हैं, बट कलेक्टिव नाउन यहाँ पे हम क्या बोल रहे हैं, टीम मतलब प्लेयर्स का कलेक्शन है, लेकिन यहाँ पे हम हर एक प्लेयर को सेपरेटली कंसिडर कर रहे हैं, मतलब टीम में से कोई भी नहीं बचा। सो व्हेन कलेक्टिव नाउन इज यूज्ड as a single unit, we use singular verb. But when you talk about each of the members of the collective noun, then you need to use plural verb. जैसे jury, jury मतलब आपने सभी जजेस को एक जगह पे किया, so the jury has given the verdict. और अगर अलग अलग ओपिनियन है तो हम क्या बोलेंगे, the jury have given the verdict. इसका मतलब हर एक सदस्य का, हर एक मेंबर का अपना अपना ओपिनियन है, ये आपको ध्यान रखना है, ठीक है। चलिए, हाँ, we thought we thought that we were on the right path when suddenly we run into a very familiar rock. अच्छा, ये थोड़ा सा लिखना पड़ता है यहाँ पे। ये हमने प्रेजेंट परफेक्ट में देखा था। शी हैज बीन स्लीपिंग while for during 10 hours। ये मैंने बताया था आपको कैसे for since while यूज करते, क्या आएगा, she has been sleeping for 10 hours। टोटल ड्यूरेशन ऑफ टाइम अगर है तो for आएगा। I lived in London while over 2 years, during over 2 years, for over 2 years। I lived in London for over 2 years। फॉर कधी वापरतो आपण, वी यूज फॉर वेन वी टॉक अबाउट दी होल पिरियड ऑफ टाइम। आम्ही लंडन मध्ये 2 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी राहिलो, मग 2 वर्षापेक्षा कालावधी काय आहे, टोटल पिरियड ऑफ टाइम आहे। वी यूज फॉर, फॉर म्हणजे कालावधीसाठी, फॉर 2 इयर्स, फॉर 1 मिनिट, आपण म्हणतो ना सर आय वॉन्ट टू टॉक टू यू फॉर 1 मिनिट, अशा अर्थाने। ओव्हर म्हणजे 2 वर्षापेक्षा जास्त, ओव्हर 2 इयर्स म्हणजे 2 अडीच असा, म्हणजे कन्फर्म नाही पण 2 से ज्यादा ही। आय मेट जॉर्ज my trip to Barcelona during for while। I met George during my trip to Barcelona। The singer fell ill for they were on tour while they were on tour during। The singer fell ill while they were on tour। She gets up at 6 and meditates while an hour before going to work, while during for। She gets up at 6 and meditates for an hour before going to work। He scored a goal the second half of the match during for while ड्यूरिंग। ही स्कोर्ड अ गोल म्हणजे मैच के सेकंड हाफ में उसने गोल स्कोर किया। शी फेल अस्लीप फॉर ड्यूरिंग वाइल, ड्यूरिंग द एग्जाम, परीक्षा देते देते वो सो गई। पॉल हैज बीन इन अ व्हील चेयर मोस्ट ऑफ हिज लाइफ, ड्यूरिंग फॉर वाइल, फॉर मोस्ट ऑफ हिज लाइफ मतलब जब मतलब जिंदगी में लगभग उसने पूरे जिंदगी में व्हील चेयर में चला गया। आई मेट सैली, I was on holiday in Scotland for during while। I met Sally while I was on holiday in Scotland। We should travel, we are still young। While we are still young, जब हम यंग है तब हमको ज्यादा घूमना चाहिए, लेकिन हम तो कहीं घूमते है ही नहीं नॉर्मली, ठीक है। चलो चेक करते हैं कितना है। हाँ, ये बात तो है, अगर आपको घूमना है तो उसके लिए पैसा चाहिए, और स्टूडेंट लाइफ में हम लोग फैमिली पे डिपेंड होते हैं, तो कैसे घूम सकते हैं। जो हम लोग इंडिपेंडेंट है तो थोड़ा सा कमाने वाले लोग हैं तो अफोर्ड कर लेते हैं, ठीक है। चलिए, लेकिन जब भी पैसा कमाओगे तो घूमने पे खर्च करना चाहिए। बहुत से लोग सेविंग करते हैं और फिर बाद में कुछ मतलब नहीं बनता उस सेविंग का। आई कट माई फिंगर वाइल आई वॉज कुकिंग, ही वॉज टेक्सटिंग हिज फ्रेंड्स ड्यूरिंग हिज ब्रेकफास्ट, ब्रेकफास्ट करते करते फ्रेंड को टेक्स्ट करा था। शी हैड एन एंजाइटी अटैक ड्यूरिंग द फ्यूनरल, किसी का अंतिम संस्कार चल रहा था और एंजाइटी अटॅक, अस्वस्थता, जवळचा माणूस गेल्यावर होतं ना आपल्याला। शी लिव्ड इन अ होमलेस शेल्टर फॉर 2 years। डॉक्टर कार्ल वॉज ऑफेंडेड एंड ही वॉज क्वाइट द रेस्ट ऑफ द इव्हिनिंग। डॉक्टर कार्ल वॉज ऑफेंडेड एंड ही वॉज क्वाइट ड्यूरिंग द रेस्ट ऑफ द इव्हिनिंग।
एन्जॉय युअर व्हिक्ट्री फॉर द रेस्ट ऑफ द इव्हिनिंग. नो, हा फॉर द रेस्ट ऑफ द इव्हिनिंग, सॉरी, म्हणजे शेवटच्या शांत होतात. एन्जॉय युअर व्हिक्ट्री यू कॅन बिकॉज द नेक्स्ट टाइम वी विल बीट यू. एन्जॉय युअर व्हिक्ट्री वाईल यू कॅन बिकॉज द नेक्स्ट टाइम वी विल बीट यू. आत्ताच सेलिब्रेशन करून घ्या सर, पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला हरवणार, अशा अर्थाने. ही फेल अँड ब्रोक हिज हिप हिज लास्ट विजिट टू जर्मनी. ड्युरिंग, हिप मतलब मांडीचं हाड. दे वेंट ऑन हंगर स्ट्राईक अँड डिडंट ईट एनिथिंग फॉर अ मंथ. I finished the composition. I was having breakfast. While I was having breakfast, women shouldn't be exposed to second-hand smoke while during pregnancy. मतलब जनरली प्रेग्नेंट वुमन अगर है और स्मोकिंग कर रही है तो बच्चे पे भी क्या होता है, असर होता है. बहुत से लोग हैं प्रेगनेंसी के दौरान भी दारू स्मोक करते हैं, फिर बच्चा भी वैसे ही पैदा होता है, तो ध्यान रखना है. चलो 10 आउट ऑफ 10 आया समझ में. गॉट इट अंडरस्टूड. ये देखा हमने इंटीग्रेशन ऑफ टेंस का. अब आपको जो नोट्स दिया है उस नोट्स को आपको घर पे प्रैक्टिस करना है. आंसर की मैं उसका कल आपको दे देता हूँ, ठीक है. हाँ वो कल दे देंगे आपको, ये यही देना था एक प्रैक्टिस के लिए. हाँ ठीक है, तो कल आपको मिल जाएगा. डोंट वरी, टुमारो आई विल गिव यू द नोट्स इन द क्लास, ठीक है. तो कल हम क्या करेंगे, मॉडल्स का जो टॉपिक है, ऑक्सिलरी वर्ब, प्राइमरी मॉडल, मॉडल्स क्या है, सेमी मॉडल्स क्या है, और उनके यूसेज जो है वो देखेंगे. काफ़ी इंटरेस्टिंग टॉपिक है, और वो पढ़ने के बाद फिर उसके कॉमन एरर देखेंगे. हमारा सीक्वेंस कैसे होगा, जैसे हमने आर्टिकल्स देखा, सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट देखा, बेसिक देखा, लैंग्वेज का, टाइप्स ऑफ सेंटेंसेस देखा, उसके बाद में टेंस देखा, स्ट्रक्चर और उसका हमने यूसेज देखा. अब हम क्या करेंगे, मॉडल्स, उसका यूसेज और उसके कॉमन एरर के क्वेश्चन देखेंगे. फिर उसके बाद में हम फंक्शनल ग्रामर, आइदर और, नाइदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, एज सुन एज, नो सुनर देन, हार्डली वेन, स्केर्सली वेन, फ्रेम रिटोरिकल क्वेश्चन, ये पार्ट हम पूरा देखेंगे. फिर उसके बाद में चेंज द वॉइस है, ठीक है. उसके बाद में डायरेक्ट इनडायरेक्ट है, डिग्रीज ऑफ एडजेक्टिव्स है, और फिर उसके बाद हमको क्या करना है, हमको देखना है नाउन, कॉमन एरर, नाउन, नाउन के टाइप्स, कॉमन एरर, प्रोनाउन, प्रोनाउन के टाइप्स, कॉमन एरर. पूरा जो हमारा पार्ट ऑफ स्पीच है ना वो कवर करना है. क्योंकि एक बार बेसिक ग्रामर आपका कवर हो गया तो फिर आपको कोई भी दिक्कत कभी भी किसी भी एग्जाम में नहीं आएगी. फिर हमें देखना है कॉम्प्रहेंशन, क्लोज कॉम्प्रहेंशन, फिल इन द ब्लैंक्स. उसके बाद में क्या आएगा, सेंटेंस कंप्लीशन आएगा, सेंटेंस करेक्शन आएगा, पैराजम्बल्ड आएगा, रीअरेंजमेंट ऑफ द सेंटेंस है. फिर वोकैबुलरी में सिनोनिम्स है, एंटोनिम्स है, पेयर वर्ड्स है, कंफ्यूजिंग वर्ड्स है, सिनोनिम्स है. उसके बाद होमोनिम्स है, एंटोनिम्स है, होमोफोन्स है. उसके बाद में फ्रेजेस है, ईडियम्स है, वन वर्ड सब्सटीट्यूशन है. ये पूरा पार्ट हम क्या करेंगे, कवर करेंगे उसमें. ओके, थैंक यू सो मच एंड होप टू सी यू इन द नेक्स्ट लेक्चर टू. यस, लार्जली हम पीवाईक्यू की प्रैक्टिस करेंगे. अब टॉपिक अगर हम जैसे कॉमन एरर देख रहे हैं तो हम पहले क्या करेंगे कि एमबीए सीईटी के जितने पीवाईक्यूज है कॉमन एरर के वो पहले सॉल्व करेंगे, और फिर प्रैक्टिस के लिए हम और जो हमारे पास मटेरियल अवेलेबल रहेगा उससे प्रैक्टिस करेंगे. तो सी यू टुमारो एट द सेम टाइम. अंटिल देन टेक केयर एंड बाय.